श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आम्ही गांगनापूरला आलो आहे. गांगनापूरचं श्री क्षेत्र हे कर्नाटकमधील राज्यातील कलिबुर्गी जिल्ह्यातील भीमा आणि अजमेरा या नद्याच्या संगमावर बसलेले दत्त संप्रदायाचे अत्यंत जागृत आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तर चला मग हे श्री गांगनापूरचे यामध्ये आपण दर्शन करून घेऊया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि दत्त मंदिरांची पण आपण दर्शन करून घेऊया. तर चला ताई दादांनो, या माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी तुम्हाला अशीच देवाची दर्शन तुम्हाला आपण या व्हिडिओमार्फत घडत राहतो. चला आपण आता आतमध्ये चाललो आहे. दत्त मंदिर इथे हे तुम्हाला माहीतच आहे, कर्नाटक राज्यात एका कलिबुर्गी जिल्ह्यात आहे. तर आपण जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा असं पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते आणि खूप साऱ्या गोष्टी आहे जे संकटापासून आपल्याला दूर ठेवते. आणि भगवान दत्तात्रयाचे दुसरे अवतार श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी येथे 24 वर्ष वास्तव्य केले होते असं म्हटले जाते. तसेच गांगनापूरमध्ये नद्यांचा संगम, भगवान दत्तात्रयाचा जन्म आणि मंदिराची उभारणी सगळ्या गोष्टी इथे घडलेल्या आहे. तसेच आपण नदीवर पण जाऊया, जिथे भीमा नदी आणि अजमेरा नदीचा संगम आहे. तर चला मग आता पुढे आपण इथे आलो आहे आम्ही बाजारात, म्हणजे त्याच मार्केटमध्ये. तिथे आजूबाजूला जिथे प्रसाद विक्री सुरू असते प्रसाद, आणि आम्ही इथे दत्तात्रयाची पण मूर्ती घेतली. माझ्याकडे नव्हती ती, पण गांगनापूरवरून घेतली मी, आणि ती माझ्या देवघरात तुम्हाला दिसेलच, मी अभिषेक टाकेल तेव्हा. तर बघा आता आम्ही ते प्रसाद घेतलो आणि पुढे जाण्यासाठी निघालो, कारण की ते थोडी रश होती, म्हणजेच गर्दी असल्यामुळे मी ते काय काय घेतलं आणि काय नाही या गोष्टीचा विचार करत होती. तर आता पुढे जाताना तुम्हाला इथे कुत्रे जास्त दिसले. हे बघा आतमधचा भाग आहे, इथे खूप असं म्हणजे अंगात वगैरे ते असं आहे, पण मी या गोष्टी मानत नाही अंगात येणं वगैरे. पण ठीक आहे, मला जर कोणाचं असेल ते या गोष्टी तर त्यांच्या परी. तर आम्ही हे बघा दर्शन केल्यानंतर हे जे बाहेरचं क्षेत्र आहे, हे ते जे खांब आहे त्या खांबावर त्या लेडीज वगैरे चढतात. दर्शन केलं, छान दर्शन झालं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. हे बाहेरचं दृश्य. आता तुम्हाला आपण भगवान दत्तात्रयाबद्दल थोडी माहिती देऊ. पौराणिक कथेनुसार महर्षी अत्री आणि माता अनुसूया हे दाम्पत्य अत्यंत तपस्वी आणि सदाचारी होते. म्हणजे ते खूप शिवभक्त ब्रह्मभक्त असे होते. माता अनुसूयाच्या अलौकिक प्रतिव्रता धर्माची कीर्ती तिन्ही लोकात पसरली होती. तिची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे शिव हे तिन्ही साधूचे रूप घेऊन अत्री ऋषीच्या आश्रमात आले. साधूच्या रूपातील तिन्ही देवांची माता अनुसूयाकडे निवस्त्र कपड्याशिवाय होऊन भिक्षा वाढावी अशी अट घातली. माता अनुसूयाचा चमत्कार काय असतो. माता अनुसूया संकटात पडली, पण तिने आपल्या अंतशक्तीचे आणि पतिव्रता धर्माच्या बळावर ओळखले की सामान्य साधू नसून साक्षात त्रिदेव आहे. तिने मनोभाव आपल्या पतीचे स्मरण केले आणि साधूच्या अंगावर पाणी शिंपडले, आणि पाणी शिंपडास तिने देवाचे रूपात लहान लहान बालकामध्ये झाले. बालके झाल्यामुळे माता अनुसूयाने त्याच्या मातृभावाने कळेवर घेतले आणि दूध पाजले. तेव्हा तिन्ही देवी सरस्वती, लक्ष्मी, पार्वती आपल्या पतींना शोधत आश्रमात आल्या. तेव्हा त्यांनी अनुसूयाकडे क्षमा मागितली, आणि अनुसूयाच्या अथांग भक्तीवर प्रसन्न होऊन तिन्ही देवांनी मिळून एक वरदान दिले. त्यानुसार ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्हीचा अंश रूपात एक दिव्य पुत्राचा जन्म झाला. त्याला दत्तात्रय असे नाव दिले. दत्तात्रय म्हणजे दत्त प्लस आत्रेय म्हणजेच अत्रीचा पुत्र असे मानण्यात येते. ऋषी अत्री त्यांच्या वडिलांचे नाव होते. तर लेडीजचा हा फोटोशूट असतोच, तुम्हाला माहीत आहे. कुठे गेले की ती फोटोशूट केल्याशिवाय कुठलीही लेडीज असो, म्हणजे तिचा एक आयुष्याचा खास भाग म्हणजे सेल्फी हा असा आहे. तर मग चला, भीमा आणि अजमेरा नदीचा संगम ज्यामध्ये आहे त्यामध्ये आता आम्ही हा 50 रुपयाचा दिवा घेतलो. फर्स्ट टाईम आल्यामुळे असं काही विशेष माहीत नव्हतं, तर त्यामुळे त्या आजीने सांगितले का हा दिवा तिथे जाळायचा कापूर लावून, आणि तो आपल्या नदीमध्ये त्या सोडून द्यायचा, म्हणजेच आपल्या दत्ताला तो अर्पण करायचा, आपल्या दत्त महाराजांना. तर आम्ही तसंच केलं. त्या भीमा नदीच्या
तीरावर गेलो आणि नारळ अर्पण केला आणि दिवा जो त्या आजींनी सांगितल्याप्रमाणे. तर चला समोर तुम्हाला सांगतेच. तसेच भीमा आणि अजमरा नदीची माहिती तुम्हाला थोडी आपण इथे जाणून घेऊया. गांगनापूर हे स्थान भीमा आणि अमरजा असं आहे. सॉरी, मला जर ते अजमरा करत होती ती पण अमरजा असं आहे. भीमा आणि अमरजा या दोन अत्यंत पवित्र नद्याच्या संगमावर बसलेले आहे. ठीक आहे. अजमरा नदीचा चुकून अजमेरा म्हटले जाते, अजमेरा पण म्हटले जाते, जे मी आत्ता बोलत होती, परंतु त्याचं मूळ नाव अमरजा आहे. ठीक आहे. तर भीमा नदी ही दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी आणि पवित्र नदी मानली जाते. गांगनापूर क्षेत्रात ते उत्तर दिशेकडे वाहते आणि अमजरा नदी ही कलबुर्गी जिल्ह्यातील दत्तग्राम गावाजवळून उगम पावते आणि पूर्व दिशेकडे वाहत येऊन गांगनापूर जवळ भीमा नदीला मिळते. तसेच संगमाचे महत्त्व काय आहे चला जाणून घेऊया. हा बघा, मी दिवा इथे सोडते आणि तो समोर वाहत जातो. भीमा आणि अमरजा नद्याचा हा संगम प्रयाग क्षेत्रासारखाच अतिशय पावन मानला जातो. श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज नित्यनियमाने दररोज पहाटे 3:30 वाजता या संगमावर स्नान करत असत अशी श्रद्धा आहे की या संगमावर स्नान केल्याने मनुष्याचे सर्व पाप, आजार आणि मानसिक त्रास नष्ट होतात. या संगमावर अष्टतीर्थीचा षटकुल नरसिंह सरस्वती पापाविनाशी पवित्र अधिवास आहे. म्हणजे असं मानलं जाते की या नदीमध्ये आंघोळ केले किंवा तुमचे या नदीमध्ये हात पाय जरी तुम्ही चांगले स्वच्छ धुतले तरी पण तुमचे पाप नष्ट होईल असं म्हटलं जाते. म्हणून तुम्ही जेव्हा गांगनापूरला याल तर या नदीवर नक्की यायचं. तसेच गांगनापूरचे मंदिर कसे उभारले हे पण आपण जाणून घ्या. गांगनापूर येथील मुख्य मंदिराला निर्गुण मठ असे म्हटले जाते. इतर मंदिरासारखे शिखर असलेले पारंपरिक मंदिर नसून ते एका संन्यासाचा मठ आहे. तर चला, इथे आम्ही नाही का तो दोरा बांधण्याचा प्रयत्न करत होतो. तर तो दोरा इथे याच्यासाठी बांधला जातं असं म्हणलं जातं, पण माझ्याकडून तो म्हणजे अशी परफेक्ट जागा नव्हती मिळत. परंतु चमत्कार असं झाला की आमचा पूर्ण धागा मी तो व्हिडिओ काढला नसा पूर्ण धागा आम्ही तो त्या झाडाला बांधला गेला. तर निर्गुण मठ म्हणलं जाते. चला, 15व्या शतकात श्री नरसिंह सरस्वती महाराज या गावात 23 ते 24 वर्ष राहिले. त्यांनी अनेक वर्ष अद्भुत लीला केल्या, भक्तांचे दुःखही दूर केले. जेव्हा गुरुजींनी आपला अवतार समाप्त करण्याचे ठरवले आणि ते त्रिशैल्य पर्वताकडे कर्दळी वनात जाण्यास निघाले, तेव्हा गांगनापुराचे भक्त अत्यंत व्याकुळ झाले होते. आता तुम्हाला सांगते, कर्दळीवर म्हणजे हे कुठलं असलेलं वन नाही, ते एक धाम आहे जिथे असं म्हटलं जाते की श्री स्वामी समर्थ पण कर्दळी वनातून आले. तर ते धाम आहे जे सूक्ष्म रूपात अवेलेबल आहे, सूक्ष्म रूपात आहे. भक्तांना धीर देण्यासाठी श्री गुरूंनी मी गुप्त रूपाने सदैव याच गांगनापुरात राहील अशी भक्तांना आश्वासना दिली. श्री स्वामी समर्थ. चला मग, गांगनापूर दर्शन पूर्ण झाल्यानंतर भेटू आपण एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी.